या ठिकाणी बघा अशी आपल्याला लोडिंग करायची आहे. लोडिंग म्हणजे काय बघा, अशा पद्धतीने लोडिंग बघितली असेल तुम्ही मण्यांची. शुगर बीटची असते, कट बीटची असते, जर्दोसीची असते. ठीक आहे, याला म्हटलं जातं लोडिंग. लोडिंगने पण खूप छान बॉर्डर असते. तर ती लोडिंग करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला पायपिंग थ्रेड मिळतं मार्केटमध्ये. दाखवत बंडल कितीला मिळाला तुम्हाला? मला 20 रुपये. हे 15-20 रुपयाला असं बंडल मिळतं. ठीक आहे, ह्याचा आपण वापर करणार आहे. आता बघा, मी हा थ्रेडने पण पायपिंग, तुम्ही थ्रेडने पण लोडिंग करू शकतात. किंवा ज्यावेळेस तुम्ही शुगर बीटची लोडिंग करताय ना, त्यावेळेस तुम्ही शुगर बीटची पण लोडिंग करून त्याच्यावरती लोडिंग करू शकतात. कट बीटची लाईन करून मग परत त्याच्यावर कट बीटची लाईन करू शकतात. जिथे जर्दोसीची करायची तिथे जर्दोसीची लाईन पण तुम्ही करू शकतात. ठीक आहे, म्हणजे हा थ्रेड न यूज करता लोडिंगच्या खाली बघा हा थ्रेड दिसतोय ना तुम्हाला, हा थ्रेड. आता मी तुम्हाला हा थ्रेड सांगितलाच आहे. पण जर इन केस कुणाला नाहीच मिळालं तरची गोष्ट सांगते मी. मग त्यावेळेस तुम्ही ना शुगर बीटची जर तुम्हाला अशी लोडिंग करायची असेल तर हा दोरा न लावता तुम्ही शुगर बीटची सरळ लाईन टाकायची आणि मग त्याच्यावर लोडिंग करायची. आलं लक्षात? हा. जर तुमच्याकडे कटबीटची तुम्हाला अशी लोडिंग करायची असेल तर कटबीटची एक पूर्ण सरळ लाईन टाकायची, मग कटबीटची लाईन करायची. जर्दोसीची लोडिंग करायची असेल तर जर्दोसी पूर्ण अशी स्ट्रेट लावायची आणि मग त्याच्यावर लोडिंग करायची. ओके, अशा प्रकारे करू शकतात. मॅम आता थोडं जवळ घ्या. काय झालं? थोडं झूम करा ना मॅम, दिसत नाही. नाही, मी इथेच आहे थोडं अजून. झूम करा म्हटलं, दिसत नाही. थोडं जवळ घ्या. थांबा थांबा, अजून मला अजून मी शिकवायला सुरुवात नाही केली, फक्त दाखवते तुम्हाला. ते तिकडे कोपऱ्यात दिसेल त्या नाही नाही, हे दाखवलं होतं तुम्हाला. मॅम, आ अलका जमदाडे. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे, त्यामुळे मी क्लास नाही अटेंड करू शकत. मी व्हिडिओ बघून नंतर मग करून पाठवेन क्लास बरं ग्रुपला. बरं, चालेल. हॅपी बर्थडे सांगा आमच्याकडनं त्याला. थँक्यू. बरं बरं. चालेल. हे बघा, इथे शुगर बीटची ज्यावेळेस तुम्हाला लोडिंग करायची असेल, तुम्ही अशा पद्धतीचा थ्रेड मी इथे टाकलाय ना, हा वाला थ्रेड मी टाकलाय. तर तुम्ही शुगर बीटची लोडिंग करताना हा थ्रेड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शुगर बीटची सरळ लाईन टाकायची आणि त्याच्यावर हे करायची, लोडिंग करायची. जर कटबीटची असेल तर कटबीटची सरळ लाईन टाकायची, मग त्याच्यावर लोडिंग टाकायची. जर जर्दोसीची असेल तर जर्दोसीची सरळ लाईन टाकायची आणि मग त्याच्यावरनं लोडिंग टाकायची. ओके, ही लोडिंग करत असताना करायचं ना मी तिकडनं येताना. आता हे लोडिंग करताना बघा, ही सरळ आपण लाईन करणार आहे. बरोबर, ही सरळ आपण लाईन करणार आहे. आता लोडिंग करताना आपण काय करतो, याच्यावरती ही लोडिंग करणार आहे. ही लोडिंग करताना तुम्ही इथून सुई काढाल, मणी टाकाल धाग्यामध्ये, तर तुम्हाला असं क्रॉस जायचंय. ठीक आहे, क्रॉस समोरच्या बाजूला तुम्ही सुई टाकायची. डन. परत इथनं आपण रिव्हर्स दोरा येतो. परत सेम दोरा इथून काढला की परत तुम्हाला क्रॉस जायचंय आणि इथे लोडिंग टाकायची. परत इथून दोरा काढला की इथे समोर जायचं आणि दोरा टाकायचा आहे. तर बघा, इथे आपण क्रॉस मध्ये जायचंय. तुम्ही असं स्ट्रेट मध्ये टाकायचं नाही. लोडिंग स्ट्रेट मध्ये होत नाही, लोडिंग अशी क्रॉस मध्येच होते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लोडिंग टाकताना नेहमी असं क्रॉस मध्ये, इथे खाली आता थ्रेड लावू आणि त्याच्यावर ही मणीची लाईन घेताना तुम्ही आधीच इथून घ्यायचा, दोरा टाकायचा, परत इथून काढायचा, परत दोरा टाकायचा. आता मी ते दाखवेलच, फक्त मी हे दाखवण्याचं कारण काय माझं, तर तुम्हाला असे क्रॉस मध्ये टाकायचंय फक्त इतकंच. ठीक आहे, असं स्ट्रेट मध्ये लाईन टाकायची नाही. इथे मी फॅब्रिक ग्लू घेते. फॅब्रिक ग्लूच्या मदतीने सरळ आपल्याला थ्रेड लावून घ्यायचंय. आता तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही लोकांनी, तुम्हाला लोडिंग किती मणींची करायची ते सांगते. तुम्हाला शुगर बीटची लोडिंग करायची आहे, तुम्हाला कट बीटची लोडिंग करायची आहे, जर्दोसीची लोडिंग करायची, अशा 3 लाईन ही करायच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हा जो थ्रेड आहे ना, 2.5-2.5 इंचाचाच घ्या. किती? 2 किंवा 2.5 इंचाचाच घ्या हा थ्रेड. आणि 2 आणि 2.5 इंचाचे असे लाईन्स क्रिएट करा आणि व्यवस्थित तुम्ही एका बाजूला लावा ती लाईन. 3 लाईनी क्रिएट करायचे, 3 थ्रेड घ्यायचे तुम्हाला आणि 3 थ्रेडने लोडिंग करायची. थ्रेड लावा तोपर्यंत सगळ्यांनी. म्हणजे असे काढता येतात. शांत, शांतता. हे बघा, इथे आता आपण थ्रेड लावून घेतला. आता हा बघा सुकून गेला. डन. आता बघा, ज्या वेळेस हा पेन दे.
आता ज्या वेळेस मला ही मनीची, आता ही जी आहे ना मनींचीच लाईन आहे. लोडिंग करणं म्हणजे मनींचीच लाईन आपण टाकतोय, फक्त सरळ न टाकता आपण क्रॉस मध्ये टाकतोय. ठीक आहे, तर ही टाकताना आपल्याला अशी टाकायची. ठीक आहे, इकडनं थ्रेड काढला तर इकडनं असं जाईल. ओके, आपल्याला अशी क्रॉस मध्ये जायचंय, सरळ मध्ये टाकायचं नाही. ठीक आहे, असं आपल्याला क्रॉस मध्ये टाकायचं. तुमची ही लाईन आहे ना, तुमच्या आता ही लाईन आहे, तर आपल्याला अशी क्रॉस मध्ये लोडिंग टाकायची. ठीक आहे, मनींचीच लाईन टाकायची आहे, फक्त ती क्रॉस मध्ये टाकायची. आता ती कशी टाकायची ते बघा. हा, आता मी दोरा काढताना कसा काढते बघा. हा, हे बघा, इथं सुई टाकेल. अच्छा, इकडे गेलं का क्रॉस मध्ये गेलं. हे बघा, इथून थ्रेड काढायचा. काढला थ्रेड. ठीक आहे, समोर जायचं. एक आपल्याला चेन स्टिच घ्यायची. ठीक आहे, चेन स्टिच घेतली की पुढे जाऊन एक छोटीशी परत चेन स्टिच घ्यायची. आता रिटर्न येताना आपल्याला थ्रेड नाही आणायचा. आता रिटर्न येताना आपण काय आणणार, मणी आणायचे. आता मणी किती घेणार, तर मी या ठिकाणी आधी मणी घेते 4. आधी आपण मणी किती घेणार, 4. 4 मणी घेतले की हे 4 मणी सोडून द्यायचे. ठीक आहे, टाकले की खाली यायचं. जिथे आधी आपण चेन स्टिच घेतली होती ना, जिथून थ्रेड काढला होता तिथे. हे बघा, 4 मणी टाकलं की माझी लाईन प्रॉपर तयार झाली. डन. की या ठिकाणी मी आता काय केली, साखळी टाकली ना. साखळी टाकल्यानंतरला आता मी परत पुढे जाईल आणि एक छोटीशी परत चेन स्टिच घेणार. तुम्ही छोटी चेन स्टिच नाही घेतली तर तुमचं लॉक होईल का, नाही होणार. लॉक होणारच नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, डन. परत मी आता काय केलं, परत वरती जाईल. परत या ठिकाणी काय घेईल, चेन स्टिच घेणार. परत त्याच्या पुढे जाईल, किंचित जायचं पुढे, जास्त अंतर नाही घ्यायचं. जास्त अंतर ठेवलं तर दोघं मणींच्या ह्याच्यात गॅप जास्त होईल. आता हा रिटर्न खाली दोरानं अंतर मी काय करेल, परत त्याच्यामध्ये काय घेईल, 4 शुगर बीट्स घेणार. आता मला कळलंय की माझ्या या लोडिंग मध्ये 4 शुगर बीटची गरज आहे, तर मी 4 मनीच टाकत जाईल. परत याच्यामध्ये मनी टाकले. परत खालच्या बाजूला इथे काय घेतली, चेन स्टिच घेतली. परत बॅकला जाईल आणि परत एक छोटीशी चेन स्टिच घेणार. ओके, परत वरती जाईल. परत या ठिकाणी मोठी चेन स्टिच. परत त्याला लॉक करण्यासाठी छोटी चेन स्टिच. ठीक आहे, धागा मोठा करायचा मणी टाकताना. त्याच्यानंतर परत मी काय घेईल, शुगर बीट्स घेणार. आपल्याला शुगर बीटचीच लाईन करायची आहे. थ्रेड कुठला आपला नॉर्मल की हा वाला हा पण वापरला तरी जर मी बारीक वाला वापरलाय, 432.
तो जाडवाला होणार नाही, जाडवाला जाणार नाही, त्याच्यामध्ये मणी जाणार नाही. रेग्युलर साधा कॉटनचा थ्रेड वापरा. ठीक आहे. ज्यांच्याकडे 432 असेल त्यांनी 432 वापरा. डन. परत या ठिकाणी मणी घेणार. एक खुलता एक होता, तोच मी घेतला. ते परत एक स्टिच आणि परत पुढे जाऊन एक स्टिच. ओके. अशाच पद्धतीने तुम्हाला एक एक लोडिंग करत जायची आहे. करा बरं सगळ्यांनी. आणि अशीच क्रॉस करा बरं का. नाही, काल तर साफसफाई सगळी केली. 24 नंबरची पे करून देतो. उशिरा टोचवत होत. हे बघा, सेम पद्धतीने आपल्याला दोरा घ्यायचा आहे, वरती जायचंय, इथे एक आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे, त्याच्यानंतर पुढे लगेच छोटीशी चेन स्टिच टाकायची. ती नाही टाकली तर काय होईल, दोरा रिवर्स रिटर्न खाली येतो. लॉक करण्यासाठी आपण ते करतोच. आता या ठिकाणी मी कट बीड्स घेते. 3 किंवा 4 लागतील, चेक करायचं, टाकून बघायचं. आधी असं पहिली लाईनला चेक करून बघायचं किती लागतील. येस, 3च लागतील. ठीक आहे. तर खालच्या बाजूला आले, एक मोठी चेन स्टिच, त्याच्यानंतर एक छोटी चेन स्टिच. सेम मेथड. परत मोठी चेन स्टिच, परत छोटी चेन स्टिच. आता आपल्याला 3च मणी लागले होते, त्याच्यामुळे आता 3 मणीच टाकायचे. हो, सेम सेम, फक्त बीट्स वेगळे. फक्त बीट्स वेगळे. छोटी चेन स्टिच, मोठी चेन स्टिच, याच मेथडने आपल्याला टाकत जायचं. आपल्याकडे ठीक आहे. सेम मेथडने आपल्याला अशीच कटबीटची पण लोडिंग करायची. तुमच्याकडे कुठलाही बारीक मणी असो, लोडिंग करताना तुम्हाला याच पद्धतीने करायचंय. जशी आपण मनींची लोडिंग करतो तशीच आपण जरदोसीची पण लोडिंग बघितली असेल बघा. तुम्हाला 2 पद्धतीची मी इथे जरदोसी दिलेली. ठीक आहे. ही आपली आहे साधी रेग्युलर जरदोसी, आणि ही जी जाडवाली आहे याला म्हटलं जातं नक्षी जरदोसी. याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो, त्याला म्हटलं जातं कोरा जरदोसी. सहसा कोरा जरदोसी जास्त कोणी वापरत नाही. जास्त करून तुम्हाला अशा पद्धतीने नक्षी जरदोसी आणि साधी जरदोसी वापरतात. हा डार्क शेड आहे, ह्याच्यामध्ये असा सुद्धा एक शेड येतो लाईट गोल्डन मध्ये, आणि ही एक आहे ती कोरा जरदोसी. ठीक आहे. असे जरदोसी मध्ये 3 प्रकार असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जरदोसीमध्ये 3 प्रकार येतात. ही आहे नक्षी जरदोसी आणि ही आहे साधी रेग्युलर जरदोसी. हे 2 जरदोसीचे प्रकार मी दिले जे जास्त चालतात. आणि अजून एक प्रकार येतो तो म्हणजे कोरा जरदोसी. ठीक आहे. आता जरदोसी यूज करताना कधी पण आपल्याला काय करायचंय, ती जरदोसी ताणून घ्यायची आहे तशीच आपल्याला जरदोसी लावायची नाही. तेव्हा ही जरदोसी घेतली, ही अशी आपल्याला नॉर्मली ताणून घ्यायची. ठीक आहे. कधी पण जरदोसी यूज करताना आपल्याला अशा प्रकारे थोडीशी ओढून घ्यायची असते आणि मग नंतर ती जरदोसी वापरायची. कटर ते
आता मी या ठिकाणी नक्षी जरदोसी घेतली आहे. आता नक्षी जरदोसीची आणि साध्या जरदोसीची दोघांची आपल्याला लोडिंग करायची. तर लोडिंग करताना आता मी काय करेल, हे जे डिस्टन्स आहे हे किती घ्यायचं आधी तुम्ही थ्रेड लावून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही चेक करा तुम्हाला किती जरदोसी पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. आधी तुम्ही काय करा, जरदोसी घ्या आणि जरदोसी अशी लावून चेक करा तुम्हाला किती साईजची जरदोसी पाहिजे. जेवढ्या साईजची जरदोसी पाहिजे तेवढी एक जरदोसी तुम्ही मोजून घ्यायची. ठीक आहे. एक जरदोसी मी मोजली. आता मला कळेल की मला या साईजची काय पाहिजे आहे, जरदोसी पाहिजे. या साईजची मला जरदोसी पाहिजे, मग मी त्या साईजची जरदोसी कट करून घे. डन. अशा प्रकारे आपल्याला जरदोसी कट करून घ्यायची, जेवढ्या साईजची तुम्हाला हवी आहे तेवढ्या साईजची. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मी रेग्युलर साधी जरदोसी घेते, ही पण मला जितकी हवी तितकी मी कट करून घेईल. त्याच्यानंतर ही जरदोसी पण आपल्याला अशी ओढून घ्यायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी साईजची जरदोसीची लोडिंग करायची आहे तेवढ्या साईजची जरदोसी आपण कट करून घ्यायची कधी पण. ठीक आहे. अशा प्रकारे दोघं जरदोसी मी कट केला. आता ह्यांची लोडिंग कशी करायची ते दाखवते तुम्हाला. सेम पद्धतीने घ्यायचंय, फक्त आता या ठिकाणी मनीच्या जागी आपण काय घेणार, जरदोसी घेणार. थोडस वरती थ्रेड टाकून घेते. थ्रेड काढल्यावरती त्याला खालच्या बाजूला जायचंय, एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची, त्याच्यानंतर वरती जायचं. तुम्ही आधीच अशा प्रकारे क्रॉस गेलात ना की तुमची सुरुवातच क्रॉस पासून झाली का मग ते प्रॉपर तयार होईल लोडिंग. वरती एक चेन स्टिच घेतली, त्याच्यावरती गेले, एक छोटी चेन स्टिच घ्यायची आपल्याला. डन. त्याच्यानंतर मी जाड जरदोसीची तुम्हाला आधी लोडिंग दाखवते. जरदोसी टाकली, त्याच्यानंतर रिटर्न खाली यायचं, एक साखळी, त्याच्यानंतरला परत पुढे अजून एक छोटी साखळी त्याला लॉक करण्यासाठी. परत वरती जायचं, मोठी साखळी, परत त्याच्या पुढे जाऊन एक छोटी साखळी. त्याच्यामध्ये परत जरदोसी टाकले, सेम मेथड. परत एक मोठी साखळी, त्याच्यानंतर परत एक छोटी साखळी, परत वरती आले, एक मोठी साखळी, एक छोटी साखळी.
तुम्हाला अशा किती लाईन करायच्या आहेत लोडिंगच्या? 4. थ्रेड घ्यायचा होता. एक मोठी साखळी, छोटी साखळी, परत वरून खाली जरदोसी. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला छोटी जरदोसी, बारीक जरदोसी पण घ्यायची. सेम मेथडने जरदोसी टाकली, एक साखळी, परत पुढे एक छोटी साखळी. रिंग सरकली नरमाची. सेम मेथडने दुसरी जरदोसी पण आपल्याला लावायची. आता ही जी लोडिंगची मेथड आहे ना, ही ऍडव्हान्स स्टिच आहे. ज्यावेळेस तुमच्या हेवी वरचे ब्लाउजेस असतात बघा, ज्याच्यामध्ये जरदोसी लोडिंग यूज केलं जातं, त्यावेळेस याचं यूज केलं जातं. लोडिंगचे चार्जेस पण जास्त असतात. ज्यावेळेस तुम्ही लोडिंग वापराल त्यावेळेस चार्जेस जास्त असतात त्या ब्लाउजचे. सोमवारी सगळ्यांनी महालक्ष्मीचं ब्लाऊज स्टार्ट करायचंय. त्याच्यामुळे महालक्ष्मीच्या ब्लाऊज साठी सगळ्यांनी ब्लाऊज पीस घेऊन या. ठीक आहे. मॅम आधी त्याचं पाठवा ना, म्हणजे मग जरासं काढून आणता येतं प्रिंट त्याचं. ते मला ते स्ट्रेस करता येत नाही फोनवरती. कसलं ड्रेस? ट्रेस ट्रेस स्ट्रेस हा, ट्रेस कसलं? करायचं कसलं? महालक्ष्मीचं. नाही, मी डायरेक्ट काढते. हो का? बर. हो, डायरेक्ट काढते. कारण का थोडीशी आयडिया आली ना की तसं ते काढून म्हणजे प्रिंट करून आणता येईल, म्हणजे व्यवस्थित फेस येतो म्हणून. नाही, काय नाही, डायरेक्ट बर. करायची आपल्याला. त्याला पण मी पेंटिंग एक थोडीशी फेसला फक्त. ग्रीन कलर का कुठला पण. ग्रीन कलर ना, रेड कलरचे कार्ड दिलेत ना मी तुम्हाला देवीचे. ग्रीन कलरच्या ब्लाउजवर छान दिसतं ते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला जरदोसीची लोडिंग करायची आहे. आता मी तुम्हाला सरळ ह्याच्यात जरदोसी कशी लावायची ना ते पण दाखवते. 2 मिनिटं बघून घ्या सगळ्यांनी. 2 मिनिटं बघा. हे बघा, आपण या निडलने, जी आपली निडल आहे ना, प्रोफेशनल निडल किंवा 24 नंबरची निडल वापरू शकतात. सहसा 24 नंबरच्या निडलने येणार नाही, मग त्याला तुम्हाला तुकडा पाडावा लागतो याला, जरदोसीला. ठीक आहे. तर बघा, या
निडलने आपण जरदोसी सरळ कशी लावायची ते दाखवते. जर समजा तुम्हाला जरदोसीची लोडिंग करायची असेल तर तुम्ही सरळ जरदोसी पण लावू शकतात ना. मग ती सरळ जरदोसी कशी लावायची, त्याच्यासाठी जरदोसी घ्यायची, निडल मध्ये टाकते. ही स्टिच थोडीशी अवघड आहे, सुरुवातीला कोणालाच येणार नाही. ज्यांना जमली त्यांना जमली, बाकीच्यांना नाही जमली तर लोड करून घेऊ नका, हळूहळू प्रॅक्टिस करा. हे बघा, सुईमध्ये आधी आपण जरदोसी टाकून घेतली आहे. ठीक आहे, टाकली. ठीक आहे. ओके, थ्रेड वरती काढला. आधी एक छोटीशी साखळी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जरदोशी सोडून द्यायची. जरदोशी सोडल्यानंतर तुम्हाला बघा सुईचं तोंड बिंड दोरा बिरा काही दिसणार नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली अंदाजे सुई टाकायची. आपल्याला पुढच्या बाजूने टोक घ्यायचंय. त्याच्यानंतर दोरा बरोबर सुईमध्ये अडकतो. परत दोरा वरती काढला, परत सुई टाकेल खाली, परत दोरा अडकवल, परत घेल, परत अडकवल आणि परत काढेल. अवघड अवघड तर आहेच. ठीक आहे. त्याचं काम नाही. त्याच्यानंतरला परत मी थोडीशी अजून जरदोसी घेते. वरती येत नाही तर तसा जेव्हा आम्हाला दिसतंय तेव्हा पण आम्हाला बाहेर काढता येत नाही, त्यात न दिसता कसं काढायचं बाहेर? परत टाकते. थोडीशी प्रॅक्टिस करा, होईल. अशा आपल्याला सरळ जरदोसी लावत जायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आधीच सांगितलं थोडं अवघड आहे, पण प्रॅक्टिस केली का मग काय वाटणार नाही. त्याच्यासाठी सहसा प्रोफेशनली निडलच वापरा, ही निडल. म्हणजे त्याच्यामध्ये जरदोसी कशी राहते आपली. ठीक आहे. माझं काही खरं एकच ब्लाऊज रेडी करायचे म्हणून मी क्लास रेडी करायचे. एकच रेडी करण्यासाठी क्लास लावला. क्लास लावला. हुशार. आता बघा, याच्यावर लोडिंग करताना सेम पद्धतीने थ्रेड काढेल. असं खाली येईल. बॅकला गेले का मॅम? येस, बॅकला जाऊन वरती जायचंय, म्हणजे क्रॉस बरोबर प्रॉपर येते आपल्याला. ठीक आहे. याच्यावर लोडिंग कशी करायची ते दाखवते. सरळ जरदोसी लावली. आता ही पण ऍडव्हान्स स्टिच आहे बरं का. थ्रेड घेतला, वरती जायचंय, एक चैन स्टिच, त्याच्यानंतर परत एक छोटी चैन स्टिच. डन. वरतून खाली येताना आपल्याला परत जरदोसी घ्यायची. थ्रेड मध्ये जरदोसी टाकायची, खालच्या बाजूला धागा आणायचा. आणला की एक चैन स्टिच, परत पुढच्या बाजूला एक छोटी चैन स्टिच. लोडिंग साठी तुम्ही अशा प्रकारे सरळ जरदोसीची लाईन टाकू शकता. थोडं खाली घ्या ना, दिसणार झालं. खाली घेऊ का? बर. परत दोरा वरती घेतला, वरती आले, चैन स्टिच, परत एक छोटी चैन स्टिच. डन. परत खाली आले, परत चैन स्टिच, परत छोटी चैन स्टिच. आता तुमची ही जी सरळ जरदोसीची लाईन आहे ना, काही काही ठिकाणी बघा असं फुल तयार करतात आणि त्याला बाजूला जरदोसी लावलेली असते लाईन सरळ, ती याच मेथडने लावलेली असते. ह्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे. तुम्ही अशा प्रकारे पण लोडिंग करू शकता.
तुमची बस लईच फिरत फिरत जाते. मला